बघा इथं दिलेलं आहे विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 120 डिग्री. ठीक आहे. मग आता तुम्ही इथं दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकता. एक तर तुम्ही साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावू शकता. साइन 120 डिग्री यालाच कसं लिहू शकतो आपण, साइन 90 डिग्री प्लस 30 डिग्री. ठीक आहे. मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साइन ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग इथं ए म्हणजे 90 डिग्री. मग बघा साइन ए प्लस साइन 90 प्लस 30 इक्वल्स टू साइन ए. आता काय आहे, साइन 90 डिग्री इंटू कॉस बी. कॉस बी काय, कॉस 30 प्लस कॉस 90 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ठीक आहे. मग आता साइन 90 डिग्री काय राहतं, 1 राहतं. काय राहतं, 1. आणि कॉस 30 डिग्री √3/2 प्लस कॉस 90 डिग्री काय राहतं, 0 राहतं इंटू कॉस 30 डिग्री 1/2. म्हणजे ही टर्म 0च होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार, √3/2 येणार. काय येणार, √3/2. म्हणजेच आपलं साइन 120 डिग्री इक्वल्स टू √3/2. ठीक आहे. हे काय आलं, याचं आन्सर आलं. किंवा दुसरी मेथड बघा, मग ग्राफिकल मेथड आहे आपली. ठीक आहे. या ग्राफिकल मेथडने काय करायचं बघायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं किती डिग्री दिलेली आहे, 120 डिग्री पॉझिटिव्ह साईडने. इथून इथपर्यंत किती आहे, 90. त्याच्यानंतर पुढे किती जावं लागेल, 30. मग याचा टर्मिनल आर्म जो आहे तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे. कुठे येणार आहे, इथं. ठीक आहे. मग टर्मिनल आर्म आला इथं. मग टर्मिनल आर्म बघा, हाई किती डिग्री आहे, 120 डिग्री. आणि हे टोटल किती राहतं, 180. मग इथून एवढा अँगल किती येईल, हा येणार आहे 60. मग इकडनं आपल्याला कोणतं फंक्शन विचारलेलं आहे, साइन 120 विचारलेलं आहे. ठीक आहे. पण ॲक्च्युली याचं इन्क्लिनेशन किती येतं, 60 एक्स ॲक्सिसच्या अबाउट. म्हणजे जिथं लिहू आपण साइन 60. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की साइन 120 डिग्री इक्वल्स टू, आता इथं बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय राहतो, पॉझिटिव्ह राहतो. म्हणून इथं पॉझिटिव्ह साइन येणार आहे. म्हणून साइन 60 डिग्री. ठीक आहे. मग या दोघांची पण व्हॅल्यू काय येते, √3/2 येते. काय येते, √3/2. हे बघा इथं पण तेच आन्सर आलं, इथं पण तेच आन्सर आलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं पण करू शकता, असं पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हे 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे.